आरंभ नाही, आकार नाही, रंगही नाही. नुकसे नुसते नजरेत काही, एकातून दुसरे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा, काल उद्याचा आज शोध हा, काल उद्याचा आज शोध हा. शोध 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 शोध. शिंदे, येस मॅडम. जरा ती कालची फाईल आणा. फडतरींची का? हां. ओके. हे का मॅडम? हॅलो. हॅलो नीता, रोहित बोलतोय. हां सर. बरं, त्या शेडगेंच्या केस करता मला कोर्टात जावं लागणार आहे किंवा पोलीस स्टेशनमध्ये यायला लेट होईल. ओके सर. सर आलेत का? नाही, आले की कळवते. हां, बरं, त्या फडतरेंच्या फाईलचं काय झालं? नाही सर, तीच करते. ओके, बाय. हॅलो, सातघर पोलीस स्टेशन, नीता दळवी बोलते. हां, ओके ओके. ॲड्रेस सांगा. ओके. शिंदे, हां सर. हा ॲड्रेस घ्या. हां. जा तिकडे, काय झालंय बघा. ओके. गुड मॉर्निंग नीता. सर, गुड मॉर्निंग सर. काय झालंय? अस्वस्थ काय? काय नाही सर, ती फडतरेंची फाईल क्लिअर करायला डॉक्टर दीक्षितांना फोन करायचं म्हणते तर फोनवर फोन येत आहेत. एवढंच ना? बरं, रोहित कुठे? सर, ते कोर्टात जाणार होते. कुठली केस? शेडगेंची. हो, आज तारीख आहे ना त्यांची. हो सर. सर, डॉक्टरांना फोन करते मी. ओके. हॅलो, सातघर पोलीस स्टेशन. हां, नीता दळवी बोलते. काय? हां, जरा ॲड्रेस सांगाल? ओके ओके, थँक्यू. सर, काय झालं? दीनानाथ मोहिते, कपड्यांचे व्यापारी, हां. त्यांचा खून झालाय राहत्या घरात. त्यांच्या नोकराचा फोन आला होता. माय गॉड. शोध शोध. फोन कोणी केला होता?
मीच केला होता साहेब. मी बबन, बबन. म्हणजे साहेबांचा नोकर. गेली 8-9 वर्ष इथेच असतो. हो का? हो. घरात कोण कोण असतं आणखीन? म्हणजे साहेब, त्यांचा मुलगा सूरज, त्यांची बायको लताताई आणि दुसरा मुलगा मयंक इतकेच असतात. कुठे आहेत ते? ते आता शिमल्याला गेलेत, म्हणजे सुट्टी आहे ना. अच्छा, सिमल्याला गेलेत सुट्टीवर. काय झालं कसं आहे? नेमकं काय झालं? म्हणजे तसं काय विषय झाला नाही साहेब. तुला कसं कळलं? मला कसं कळलं म्हणजे साहेब, मला तरी कोणी येता जाताना पण दिसलं नाही किंवा सिक्युरिटीने पण कोणाला नाही पाहिलं साहेब. मी असं घरात जेवण करत होतो, साहेबांना चहा लागतो म्हणून चहा विचारायला आलो तर साहेब असे पडले होते. नीता, जरा सिक्युरिटीवाल्याला घे, ताब्यात घे, जरा त्याचा जबाब घे. ओके सर. सर. बरं, आता हे सगळं झालं बरोबरचं. मला एक सांग, खरं खरं सांग, खून कोणी केला? मला काहीच नाही माहिती साहेब. खरंच. नक्की? नक्की साहेब. तू केलास? नाही साहेब, अहो काहीतरीच काय विपरीत. म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी कोण मारतं का कधी? अच्छा, अरे वा. नाही पण सोन्याची हाव सुटली की कोंबडी मारतो माणूस. नाही साहेब, अहो मी काहीच नाही केलेलं आहे. नक्की? नक्की साहेब. तुम्ही या बंगल्याचे सिक्युरिटी गार्ड का? हो. काय नाव आपलं? नितीन. तुम्ही आज जाताना कोणाला पाहिलं? नाही, नाही. अहो मग हा खून कसा झाला? तेच नाही ना माहीत मॅडम. नाही माहिती म्हणजे? आतमध्ये तुमचा नोकर होता आणि तुम्ही बाहेर. हां, मग आम्ही तुम्हाला अटक करायचं का? नको मॅडम, यात आमचा काय दोष आहे? काय दोष म्हणजे? या बंगल्याच्या मालकाचा खून झालाय आणि तुम्ही सिक्युरिटी गार्ड ना? कोण आतमध्ये आलं, कोण बाहेर गेलं, काहीच माहिती नाही. काय झोपा करत होतात का? नाही मॅडम, इथेच उभा आहे. हे बघा, आतमधून बबन ओरडल्यावर तुम्ही आतमध्ये गेलात का? हो, लगेच. तुम्ही आतमध्ये गेलात, खुनी बाहेर आला आणि तुम्ही कोणालाच पाहिलं नाही. नाही. मग या बंगल्याला कुठला दुसरा दरवाजा आहे का? नाही मॅडम, इथूनच आत जावं लागतं. म्हणजे तुम्ही कुणालाच आत जाताना पाहिलं नाही? नाही. हां, हो. माझी ड्युटी सुरू होण्यापूर्वी सिक्युरिटी आत गेला आणि मग मी गेलो. एक 10-15 मिनिटाचा कालावधी गेला असेल. 10-15 मिनिटाचा कालावधी म्हणजे तो खून करून बाहेर आला आणि तुम्ही आत गेला. बरं मला सांगा, हा सगळा प्रकार जो घडलाय तो कधी घडला? एक 10च्या दरम्यान आहे. 10च्या दरम्यान? हां. ओके, ठीक आहे. तो सिक्युरिटी आहे ना, त्याची आम्हाला मदत लागेल. ओके. मुलाला कळवलं यांच्या? हो, कळवलं. म्हणजे ते निघालेच आहेत. साहेबांना काही टेन्शन वगैरे होतं बिझनेसचं, घरातलं काही? नाही साहेब, म्हणजे मला तरी तसं काही जाणवलं नाही. मलाच कळत नाही आहे साहेब, म्हणजे हे असं अचानक कसं झालं साहेब? खरं सांगतोस ना सगळं? हो साहेब. घरात खून झालेला आहे आणि घटनास्थळी फक्त 2 संशयित आहेत. एक नोकर बबन आणि एक सिक्युरिटी गार्ड. खुनाच्या ठिकाणी काहीही मिळालेलं नाहीये.
चाकूनी वार केल्यामुळे खून झालेला आहे. आता या क्ल्यूवरून आपल्याला काही मिळालं तर बघायला हवं. सर येस रोहित. सर या चाकूची मेक 1983ची आहे आणि हे चाकू सकाळी जे बाजार भरतात ना तिकडे मिळतात आणि दिवसाला 10 चाकू विकल्या जातात. कमाल आहे. तुला अगदी सगळी व्यवस्थित माहिती आहे. तू काय घटनास्थळी गेला होतास काय? नाही सर, मी घटनास्थळी नाही गेलो, पण मी जेव्हा कोर्टातनं बाहेर पडलो तेव्हा मी आफ्टरनूनचा विश्व पेपर घेतला. त्यात ही बातमी आहे. पण बातमीदाराने इतक्या सफाईने बातमी दिली आहे की मी घटनास्थळी न जाता सुद्धा इथनं सांगू शकतो की त्या बॉडीची पोझिशन कशी होती. अच्छा. खरंच मीडिया खूप पुढे गेला आहे. सर पण आता मीडियामधनं खूप दबाव येणार. साहजिक आहे, पण आपण आपलं काम करत राहायचं. मीडियामधनं प्रेशर येणार म्हणून आपण काम थांबवून चालणार नाही किंवा आपण भांबावून जाऊनही चालणार नाही. सो दीनानाथ मोहिते एक प्रसिद्ध उद्योगपती ज्यांचा राहत्या घरात खून झालेला आहे. वय वर्ष 65 आहे. खून झाला त्यावेळी त्यांच्या घरामध्ये त्यांचा नोकर होता बबन, जो गेली 30 वर्ष त्यांच्या घरात राहतोय. आणि एक वॉचमन. तो वॉचमन जागेवरून हललेला नाहीये. फक्त ड्युटी बदलली तेव्हा 10 ते 15 मिनिटं त्या जागेवर कोणीही नव्हतं. यांचा एक मुलगा, सून आणि इतर नातेवाईक सुट्टीसाठी बाहेर गावी गेलेले आहेत. आता पुढे बाकी आपल्याला काहीही क्ल्यू मिळत नाहीये. पण सर दीनानाथ यांची कोणाची बिझनेस दुश्मनी याचा जर आपण विचार केला तर? कसं आहे रोहित, त्यांचं वय 65 होतं. त्यामुळे या वयात कोणाची दुश्मनी असेल आणि तेही अगदी खून होईल एवढं शत्रुत्व असेल असं मला नाही वाटत. सर पण त्याच्या खुनाचा फायदा घरातल्यांना होणार होता. घरातले तर तिकडे नव्हते. तिथेच तर संशयाला जागा आहे. कसं आहे नीता, एकदा का खून करायचा किंवा कोणाला मारून टाकायचं हे ठरवलं की त्याची प्रचंड मानसिक तयारी करावी लागते. एकदा ती तयारी झाली की मग खून करवूनही घेता येतो एखाद्या प्रोफेशनल किलरकडनं. तसं याच्या मुलांनी, दीनानाथच्या मुलांनी केल्याची शक्यता आहे असं आपण धरून चालू. केला असेलच असं नाही, पण हा खून त्यांनी करण्याची शक्यता आहे. एखाद्या प्रोफेशनल किलरला पाठवलं असेल आणि म्हणूनच त्या किलरला, प्रोफेशनल किलरला या घरामध्ये किती वाजता काय काय गोष्टी होतात, कोण कोण कुठे कुठे जातं हे डिटेल माहिती असेल. सर मला परत एकदा घटनास्थळी जायचं आहे. आणि ठीक आहे, पण सध्या तरी पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईपर्यंत आपल्याला काहीच कळणार नाही आहे. पण हरकत नाही, तू एकदा घटनास्थळी जाऊन ये. नीता तूही जा. राईट सर. सर माफ करा, अशा अवस्थेत तुम्हाला त्रास द्यावा लागतोय. नेव्हर माइंड मॅडम. अहो खरं तर तुम्ही आमची मदतच करताय. तुम्ही जेव्हा फिरायला गेलेलात तेव्हा दीनानाथजी नव्हते आले का? नाही, खरं तर पप्पांनी गेल्या 4 महिन्यांपासून बिझनेसमध्ये लक्ष काढून घेतलं होतं. सगळा बिझनेस मीच हँडल करत होतो. 4-5 वर्षांपासून पंपाच्या गार्डन्सखाली मी सगळा बिझनेस पाहत होतो. पण आता पप्पा नाहीत म्हटल्यावर खरं तर मलाच खूप अवघड वाटायला लागलं. 65 वर्ष मॅडम, 65 वर्ष मी पप्पा दिवस रात्र एक करतात. खरं तर त्यांना आत्ताच विश्रांतीची खूप गरज होती, म्हणून गेल्या 2 महिन्यांपासून ते घरीच होते. खरं तर सिमऱ्याला जायचं हे आमचं अचानकच ठरलं. माझी बिझनेस मीटिंग तिकडे होती आणि त्यात पुढल्या महिन्यामध्ये मी ॲब्रॉडला जाणार, म्हणून मी, माझा मुलगा आणि बायको आम्ही फिरण्यासाठी खूप दूरवर जायचं ठरलं होतं. तुमचा मुलगा बायको कुठे आता? आहेत ना, बाजूच्या रूममध्ये आहेत. खूप माणसं येतात ना भेटायला.
अशी भरपूर माणसं इथे भेटायला आली आहेत. मित्रांचा स्टाफ पण भरपूर आहे. खरंच एवढे नातेवाईक आहेत तुमचे? हो, कारण गेल्या कित्येक वर्षात पप्पांनी खूप माणसं जोडली. पण काय सूरजजी, आपण कधी कधी त्याला जवळचा मित्र समजतो, ज्याच्यावर फार जास्त विश्वास टाकतो. कधी कधी तोच आपला फार मोठा शत्रू असतो, नाही का? खरं आहे, असू शकतं. तुम्हाला कुणावर संशय? हो, कोण? कुंदनलाल विराणी. कुंदनलाल विराणी? हा कोण? हा पप्पांच्या बिझनेसमधला 30 वर्षांपूर्वी सगळ्यात मोठा व्यापारी. साधारण 30 वर्षांपूर्वी पप्पांनी त्याला बिझनेसमध्ये खूप मोठं चॅलेंज दिलं होतं. 20 वर्ष त्यांच्यामध्ये बिझनेस वॉर झाल्यानंतर पप्पा जिंकले आणि विराणी संपला. विराणी पप्पांना कायम पाण्यात पाहायचा, कारण की पप्पांनी त्याच्या बिझनेसमधलं सगळं फ्रॉड लोकांपुढे उघड केलं होतं. ओके. आणि त्याला जेल झाली होती. गेल्याच वर्षी तो सुटला. इंटरेस्टिंग. ओके नीता, आय थिंक इनफ. सर. थँक्यू व्हेरी मच. परत गरज लागल्यास तुम्हाला बोलू. अँड टेक केअर. कुंदनलालची डिटेल सुद्धा मिळाली आहे. हो सर. असे म्हणजे तो पुन्हा सेटल होतोय. हो सर. म्हणून जर तो परत एक खून करून रिस्क घेईल असं वाटत नाही. माझी आता खात्री पडत चालली आहे. हा बोला डॉक्टर दीक्षित. काय? ओके. अच्छा, म्हणजे पोटात चाकू मारल्याने रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला आहे. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू डॉक्टर. म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्टही हेच सांगतोय, त्यामुळे आपल्याला case जे पुढे वाटतं सरकत तेच नाहीये. आहे. काय करूया? काय करायला पाहिजे सर आता? बघ रोहित, ही केस जरा वेगळी आहे. मला एक सांग, या एरियामध्ये कोणी प्रोफेशनल किलर आहे? कारण सर. या आपण केसमध्ये प्रोफेशनल किलर वापरला जाईल अशी एक अंदाज व्यक्त केला होता. राईट सर. हा एरिया संपूर्ण गोपीदादा म्हणून त्याच्या अंडरमध्ये येतो. गोपी दादा. ठीक आहे, त्या गोपी दादाला पोलीस स्टेशनवर बोला. राईट सर. हां, एक मिनिट. हां बोला शिंदे. काय? ओ माय गॉड. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही आणि टीमला घेऊन तिथे पोहोचा. हां, रोहित आणि नीताला मी पाठवतो तिकडे. ओके. काय सर? LP रोडवर एका कारमध्ये एका बँक कर्मचाऱ्याचा खून झालाय. वॉट? काय? शिंदे टीमला घेऊन तिकडे पोहोचतोय. Oh my तुम्ही God. पण तिकडे पोहोचा. मी जरा पोलीस स्टेशनला जातो. मीडियालाही मला सांभाळावं लागेल. ओके. आणि त्या गोपीदादाला पोलीस स्टेशनला पाठव. मी तिकडेच पाठवतो. मी घटनास्थळी पोहोचतो. ओके. सर.
रंग नाही, आकार नाही, रंगही नाही.